नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि आजची आपली रेसिपी आहे मस्त गावरान अंड्याचे ऑमलेट. त्यासाठी आपण साहित्य पाहून घेऊया. बारीक चिरलेले 2 कांदे घेतले आहेत मी, 2 टोमॅटो घेतले आहेत आणि त्यामध्ये एक हिरवा टोमॅटो पण माझ्याकडे होता म्हणून मी ॲड करून घेतला. 4 हिरव्या मिरच्या आणि लसूण मी वाटून घेतलेले आणि चवीपुरतं मीठ टाकलं. हे सर्व मिश्रण हलवून घेतलं आणि त्यामध्ये आपले गावरान 4 ते 5 अंडे टाकून मी हे सर्व एकत्र केलं. मीठ हे सगळीकडे लागलं पाहिजे म्हणून ते मिश्रण आधीच खूप हलवणं गरजेचं आहे. आता यामध्ये आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. हळद टाकण्याची गरज नाही आहे कारण की ऑलरेडी गावरान अंडे हे पिवळंच असतं. पॅनमध्ये मी तेल तापायला थोडंसं टाकून घेतलं आणि आता आपण पोळी करून घेणार आहोत. थोडंसं बारीक गॅसवरच हे करायचं आहे. साईडने थोडंसं तेल सोडायचं आणि बारीक गॅसवर इकडून तिकडून ते छान भाजून घ्यायचं. आता हे ऑमलेट आपल्याला चपाती बरोबर पण खातो, कोण ब्रेड बरोबर पण खातं, नुसतं पण खातात. आपण खरेदी करून खूप दमून घरी आलो किंवा अचानक कोणी पाहुणे आलेत, असे एकदम पटकन होणारी रेसिपी आहे आणि आपण करतोच नेहमी हे ऑमलेट घरी. आपल्याला हवे असतील तर अजून मसाले आपण ॲड करतो, जसं की किचन किंग मसाला आहे, कोणी बिर्याणी मसाला पण घालतं, असं काय काय घालतात. आणि लाल तिखट घेऊन पण हे आपण ऑमलेट करतो. आता मी हिरवी मिरची घेतलेली आहे कारण की आमच्या घरी सर्वांना हे हिरवी मिरची आणि लसणाचं ऑमलेट खूप आवडतं म्हणून. माझ्या मिस्टरांना स्पेशली आवडतं की त्याच्यामध्ये कांदा हवा, टोमॅटो हवं, हे सगळं. आणि आता मी ताट करून घेतलं आहे. ताट आपलं रेडी आहे. गरम गरम खूप छान लागतात हे ऑमलेट. गावरान अंड्याचं तर चव खूप छान लागते आणि माझ्या मुलांना हे असं केचप सर्व करून फोक बरोबर खायला जास्त आवडतं. तर हे आपलं अंड्याचं ऑमलेटची रेसिपी आपली रेडी आहे. तुम्ही घरी करून पहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.